सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे, आता मंजू घरी आल्यावरती सगळ्यांवरती रुबाब गाजवते. ती म्हणते की ह्या घरामध्ये चालणार तर फक्त मंजिरीचं, दुसरं कुणाचं ह्या घरामध्ये अजिबात चालणार नाही असं म्हणत असते. आणि हुकूम चालणार माझा फक्त असं म्हणते. आणि हे मंजूचं घर आहे असं म्हणल्या जाते. मंजू म्हणते. आणि आता मम्मी साहेबांनी त्या शांत बसतात, कारण आता मम्मी साहेबांनी त्या पूर्ण घाबरून गेलेल्या असते. त्यांना काही समजत नाही नेमकं काय करावं. त्यामुळे त्या पूर्ण घाबरतात आणि त्या आता मंजूसमोर काहीच बोलत नाही आणि त्या शांत बसून राहतात तिथे. तर आता जी मंजू आहे तीच आता सगळं काही बोलत जाते आणि आता ती बोलत असते. आणि आता मम्मी साहेबांनी त्यांना ती कामाला लावते आणि मंजू सध्या तिकडे रूमात जातात. तर इकडं मंजू मम्मी साहेबाला त्यांना स्वयंपाक बनवायला सांगते. मम्मी साहेब सपनान त्या मस्त स्वयंपाक बनवतात दोघीजणी. आणि मम्मी साहेबांनी त्या दोघी स्वयंपाक बनवत असतात. दोघी पण पूर्ण भरलेले असतात. मम्मी साहेब पूर्ण याने भरलेले असतात. मम्मी साहेब पूर्ण पिठाने भरतात. सपनी पीठ मळत असते. पीठ आपटो आपटो पीठ मळत येते. तिला पीठ मळता येत नाही. तर आता मम्मी साहेब म्हणतात, अगं सपने नीट मळ ना, अजून घे पीठ, एवढं पिठानं काय होणार आहे. तर आता ते दोघी मस्त स्वयंपाक बनवत असतात. तर आता लगेच ती म्हणते की या नेबळटनी काय बनवून ठेवलं मला बघ. अगं सपने काय होते मी, काय माझा रुबाब, हा 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 काय सांगू तुला सपने. तर आता लगेच सपना म्हणते, मम्मी साहेब पण आता काय रुबाब आहे तुमचा. आणि मम्मी साहेबांकडे बघून ती घाबरते. ती म्हणते की अहो काय अवतार झालाय मम्मी साहेब, पूर्ण पिठाने भरलायत तुम्ही. तर ते म्हणतात तू पण भरली आहे सपने पिठाने, तुझं सगळं तोंड भरलंय पिठाने. आणि तिच्या डोक्यात हाणतात. तर आता लगेच ते म्हणते की तुला माहिती का सपने, मी अशी तशी शांत नाही बसणार आता. हे चमळगोटाचं हे आहे ना डबी, ती आता तिच्या जेवणात बघ काय करते मी. तर ते म्हणतात की वाव इतकं भारी आयडिया मम्मी, मला वाटलं तुम्ही शांत बसलात, पण मम्मी तुम्ही काही शांत बसणार नाही या असं म्हणते. तर आता मम्मी साहेब म्हणतात का शांत बसायचं आपण, आपल्याला एवढा त्रास देते ना ती, आता बघ मी तिचा बदला कसा घेते असं म्हणते. आणि आता त्या दोघी बोलत असतात आणि आता ते कोणतरी येतं तेव्हा त्या बाटली लगेच लपवून ठेवतात. इकडे आता मंजू सत्या दोघी रूममध्ये असतात आणि सत्या आणि मंजू जवळ आलेले असतात. सत्या मंजूला जवळ मांडीवर बसवतो आणि म्हणतो, वाघमारे खरंच तुम्ही आज सत्यजित सुर्वेची बायको शोभलाय, ह्या वाघाची वाघीण शोभताय वाघमारे, खरंच किती जबर दिसताय तुम्ही, काय सांगू तुम्हाला, तुमचा तो रुबाब आणि ते. तर आता लगेच ती म्हणते की अरे सत्या, बायको कोणाची आहे मी, तुझीच आहे ना, मग कशी दिसणार तूच सांग ना असं म्हणते. आणि आता मंजूला पण खूप आनंद होतो. सत्या आणि मंजू खूप खुश असतात. मंजू मध्ये चल सोड मला. तर आता तो म्हणतो की नाही सोडणार, बायको आहे माझी, मी का सोडू तुम्हाला, मला जेव्हा वाटेल घ्यायचं जवळ तेव्हा घेईल आणि माझ्यापासून तुम्हाला कोणीच वेगळं नाही करू शकत वाघमारे असं सत्या म्हणतो. आणि ते दोघे आता बोलत असतात. तर इकडे सगळेजण आता खाली जेवायला आवाज देतात. सगळेजण जेवायला येतात. आणि आता जेवायला बसल्यावरती मंजूला त्यांना जेवायला बोलवतात. मंजू जेवायला येते. मम्मी साहेब आता मंजूसाठी स्पेशल जेवणाचं ताट घेऊन येते आणि म्हणते की हे बघ मंजिरी, हे ताट तुझ्यासाठी आहे, बस चल जेवायला. आणि सगळ्यांना जेवायला वाढल्यावरती आता मंजू पण जेवायला बसते. आणि मंजूला त्या म्हणतात की जेव मंजू, जेव मंजू, लय आग्रह करतात. मंजू म्हणते मला एवढा आग्रह करतायत. तेव्हाच मंजूला कळतं की नक्कीच यांनी काहीतरी मिक्स केलं माझ्या जेवणामध्ये असं मंजूच्या मनात येतं. आणि आता मंजू जेवत नाही. तर इकडं जी पूर्वा पाटील आहे ती आता तात्यासाहेबांना भेटायला येते. म्हणते डॅडी साहेब खूप मोठा गोळ झाला आहे आता, काय सांगू तुम्हाला. तर ते म्हणतात काय झाले. तर ते म्हणतात की हे बघा काय झाले माहिती का, अहो सत्य जेलमधून सुटला आहे त्या मंजिरीमुळे, त्या मंजिरीमुळे सत्य जेलमधून बाहेर आला आहे माहिती का तुम्हाला असं म्हणते. तर ते म्हणतात काय खरंच. तर ते म्हणते की हो खरंच सत्य जेलमधून बाहेर आला आहे, आता काय करायचं आपण असं म्हणत असतात. तर आता ती म्हणते की आता काय करणार आपण, तरी तू सांग ना असं बोलत असतात दोघेजण. तर आता इकडं जी ती म्हणते की तू मला माझ्याकडून चूक झाली आहे. तर ती म्हणते की काय काम तुझं भलं, काय कामाची नाही बाबडे तू असं म्हणतात. तर आता ती म्हणते उद्या बघा मी काय करते मग डॅडी साहेब असं म्हणते. तर इकडे आता सगळे जेवत असतात. मंजूला डाऊट येतो आणि मंजू आता लगेच म्हणते की मम्मी साहेब तुम्ही जेवा, तुम्ही पहिला घास खाणं थांबा ना, कारण तुम्ही जेवण बनवलं आहे ना, त्यामुळे तुमच्या हाताने पहिला घास तुम्हीच खाल्ला पाहिजे असं म्हणते. आणि आता लगेच तिला पहिला घास खायला सांगते. तर आता लगेच ती म्हणते की काय
मी तर आता मंजू आणि त्या मम्मी साहेब आणि सपना पूर्ण घाबरून जातात. तर म्हणतात, "नाही, नाही, आम्ही नाही खाणार, आम्ही नाही खाणार," असं करतात. तर आता तेवढ्यात त्या म्हणतात, की "असं का करताय? खा ना तुम्ही दोघी." आणि आता लगेच मंजू त्यांना बळजबरी जेवायला बसवते आणि बळजबरी ते खाऊ घालते. ते आता दोघी पण वाकडं तिकडं तोंड करून बळजबरी ते खातात. मंजू रूमात जाऊन बसते. तिला खूप भूक लागते. तर ते आता काय करू मी? तेवढ्यात सत्या तिला जेवायला ताट करून घेऊन येतो आणि मंजू सगळा प्रकार सत्याला सांगते. सत्या म्हणतो, "हां, मी त्यांना जाब विचारतो." तर मंजू म्हणते, "नाही सत्या, आता शांत बस, सकाळी बघूयात." तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे.